श्री स्वामी समर्थ। धनु राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। मे महिन्यात तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल घडणार आहेत का? तुमची जुनी अडलेली कामं आता मार्गी लागतील का? करिअरमध्ये पुढची पायरी चढण्याची संधी मिळेल का? पैशांच्या बाबतीत स्थिरता येईल का की खर्चाचं प्रमाण वाढेल? नात्यांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या महिन्यात तुम्ही स्वतःमध्ये कोणता सकारात्मक बदल घडवणार आहात? मे महिन्यात नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार का? मेहनतीचं फळ मिळेल का की अजून थोडा संघर्ष करावा लागेल? पैशांची आवक वाढेल की खर्च जास्त जाणवेल? नात्यांमध्ये गोडवा वाढेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ धनु राशीचे मासिक राशी भविष्य। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। धनु राशीच्या मित्रांनो, मे महिना तुमच्यासाठी संधी, बदल आणि आत्मविश्वास घेऊन येतोय। या महिन्यात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवावा लागेल। सुरुवातीला परिस्थिती थोडी स्लो वाटेल, पण जसा महिना पुढे जाईल तसं तुमच्या आयुष्यात गती येईल। तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि धाडसी स्वभाव या महिन्यात तुमचं मोठं बळ ठरणार आहे। काही वेळा मनात शंका येतील, पण त्या दूर करून पुढे जाणं गरजेचं आहे। या महिन्यात तुम्ही घेतलेले निर्णय पुढच्या काही महिन्यांसाठी दिशा ठरवतील। करिअर आणि व्यवसाय या महिन्यात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे। सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल, पण हळूहळू तुम्ही त्यात स्वतःला सेट करून घ्याल। तुमची मेहनत आणि सातत्य यामुळे वरिष्ठ तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील। काहींना प्रमोशन किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते। काही लोकांना नवीन प्रोजेक्ट मिळेल, जो पुढे जाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। मात्र या सगळ्यात घाई न करता प्रत्येक काम नीट आणि वेळेत पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगल्या संधी घेऊन येतोय। नवीन ग्राहक मिळतील, नवीन संपर्क वाढतील, मात्र प्रत्येक डील नीट तपासून घ्या। कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल। सहकाऱ्यांशी जरा सांभाळून वागा। तुमचं स्पष्ट बोलणं कधीकधी गैरसमज निर्माण करू शकतं। टीमवर्कवर भर दिलात तर काम लवकर आणि चांगलं पूर्ण होईल। महिन्याच्या शेवटी तुमच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल। आर्थिक स्थिती पैशांच्या बाबतीत हा महिना मिश्र राहण्याची शक्यता आहे। काही दिवस चांगली कमाई होईल, तर काही दिवस खर्च जास्त जाणवेल। त्यामुळे आर्थिक नियोजन खूप महत्त्वाचं आहे। अचानक खर्च समोर येऊ शकतात। घरातील गरजा, प्रवास किंवा वैद्यकीय कारणांमुळे पैसे खर्च होऊ शकतात, त्यामुळे बचतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। गुंतवणुकीच्या बाबतीत हा महिना विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे। शेअर मार्केट किंवा मोठ्या गुंतवणुकीत घाई करू नका। थोडा अभ्यास करून आणि सल्ला घेऊन निर्णय घ्या। काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक ताण थोडा कमी होईल। महिन्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती सुधारताना दिसेल। योग्य प्लॅनिंग केलं तर बचत वाढू शकते। कुटुंब आणि वैवाहिक जीवन कुटुंबाच्या बाबतीत हा महिना आनंद आणि थोडे छोटे ताण घेऊन येतोय। सुरुवातीला वातावरण थोडं तणावपूर्ण वाटेल, पण नंतर परिस्थिती सुधारेल। पती-पत्नीमध्ये समजूतदारपणा वाढेल। काही दिवसांपासून चालू असलेले वाद मिटण्याची शक्यता आहे, मात्र छोट्या गोष्टी मनात न ठेवता लगेच बोलून मोकळं व्हा। कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। एखादा छोटा प्रवास किंवा गेट टुगेदर होऊ शकतो, त्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील। घरातील मोठ्यांचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या। महिन्याच्या शेवटी घरात एखादं शुभ कार्य ठरू शकतं, ज्यामुळे वातावरण आनंदी होईल। प्रेमसंबंध प्रेमाच्या बाबतीत हा महिना खूपच खास ठरू शकतो। जोडीदारासोबत वेळ घालवायला मिळेल आणि नात्यात गोडवा वाढेल। काही गैरसमज असतील तर ते या महिन्यात दूर होऊ शकतात। फक्त संवाद ठेवणं गरजेचं आहे। नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे। एखादी ओळख हळूहळू खास बनू शकते। जोडीदाराला सरप्राईज देण्याचा प्रयत्न करा। छोट्या छोट्या गोष्टी नात्यात मोठा फरक आणतात। महिन्याच्या शेवटी तुमचं नातं अधिक मजबूत आणि स्थिर होईल। आरोग्याच्या बाबतीत हा महिना काळजी घ्या आणि फिट राहा असा आहे। सुरुवातीला थोडा थकवा जाणवेल। कामाच्या ताणामुळे झोप कमी होऊ शकते, त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणं गरजेचं आहे। आहार हलका ठेवा आणि बाहेरचं खाणं टाळा। पचनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे। नियमित व्यायाम, योगा किंवा चालणं केलं तर शरीर आणि मन दोन्ही फ्रेश राहील। महिन्याच्या शेवटी आरोग्य सुधारताना दिसेल, फक्त सवयी चांगल्या ठेवा। सामाजिक आणि वैयक्तिक जीवन या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल। लोकांमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण होईल। एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, तिथे तुमचं व्यक्तिमत्व चमकेल। नवीन लोकांची ओळख होईल, जी पुढे फायदेशीर ठरू शकते। तुमचा सल्ला लोकांना उपयोगी वाटेल, त्यामुळे समाजात तुमचा मान वाढेल। महिन्याच्या शेवटी तुमचा प्रभाव अधिक वाढलेला दिसेल। विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतीचा आहे। अभ्यासात लक्ष दिलं तर चांगले परिणाम मिळतील। कठीण विषय समजायला लागतील, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल।
मोबाईल आणि सोशल मीडियापासून जरा लांब राहणं गरजेचं आहे. नियमित अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर यश निश्चित आहे. महिन्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. उपाय: गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्तात्रेयांची पूजा करा. गरजू लोकांना अन्नदान करा. ॐ गुरवे नमः मंत्राचा जप करा. मन शांत राहील. एकंदरीत मे महिना धनु राशीसाठी प्रगती, शिकवण आणि संधी घेऊन येणारा आहे. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण नंतर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. कामात यश, पैशात स्थिरता, नात्यांमध्ये गोडवा आणि आरोग्यात सुधारणा हे सगळं हळूहळू मिळेल. तुमचा आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि मेहनत तुम्हाला या महिन्यात खूप पुढे घेऊन जाईल. योग्य निर्णय घेतलात तर हा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. धनु राशीसाठी हळूहळू पण खात्रीशीर प्रगती देणारा ठरणार आहे. सुरुवातीला थोडा ताण, थोडा गोंधळ आणि काही अडथळे जाणवतील, पण जसजसा महिना पुढे जाईल तसतसं सगळं तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. कामाच्या बाबतीत तुमची मेहनत नक्कीच रंग आणेल. काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल, पण शेवटी यश तुमच्याच पदरात पडेल. आर्थिक बाबतीत जपून चालणं गरजेचं आहे. पैसा येईल, पण तो टिकवणं तुमच्या हातात आहे. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढण्याची शक्यता आहे. फक्त छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून संवाद ठेवला तर नाती अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतलीत तर कोणतीही मोठी अडचण येणार नाही. एकूणच आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवलात तर हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा, समाधानाचा आणि नवीन संधी देणारा ठरेल. धन्यवाद.